आज नाश्त्यामध्ये बनलेली आहे मस्त गरमागरम साबुदाण्याची खिचडी. आणि आता ही यावेळेला तर किती गरमागरम म्हटली तरी लवकरच थंडी होऊन जाते. तर आता थोडी गरम करते, मायक्रोवेव्ह करते थोडी आणि नंतर खाते. तर मस्त आज गरमागरम खिचडी खाणार आहे मी. इथे आपली ब्रेकफास्टची प्लेट रेडी आहे. तुम्ही पण या ब्रेकफास्ट करायला माझ्यासोबत. गौरवने चिवडा आणला, अँटीनी पाठवला म्हणतं. त्यातला खाल्ला सुद्धा आम्ही आता थोडा. आणि हा आता माहीसाठी माझ्यासाठी राहणार. हाय. गौरव पेपरसाठी आला होता तसा, पण चिवडा पण घेऊन आला माझ्यासाठी. आवडीचा चिवडा दाखवला मी. चिवडा दाखवला, चिवडा खाल्ला सुद्धा आम्ही तो. आता कॉफी ठेवलेली आहे गौरवसाठी आणि त्याच्या फ्रेंड्ससाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. गरमागरम कॉफी पिऊ आपण आता. आणि थंडी खूप आहे बाबा, तरी मी थंडीत इतक्या सकाळी उठून जिमला जाते. आणि आज मी गेलो सकाळी हे पूर्ण अकळले होते अशी गाडी चालवताना. मी 7 वाजता गेलो पेपरला, पूर्ण असं अकळलं होतं. 2 व्हीलरने आले का तुम्ही दोघे जण? तिकडनं. अच्छा, इकडनं घेतली होती. तेच तर म्हटलं मी, तिकडनं आले का तुम्ही 2 व्हीलरने? म्हणजे इथे येऊन मग गाडी घेतली होती. अच्छा. आणि मग आता काय बसने जाणार का? हो, आता बसने जाणार. गर्दी तर राहणारच शिवपुरांच्या. सर्व झाले शेवटचा दिवस आहे का आजचा? एक कप पानी में उबाला, ठंडे होने पर आटे में मिलाया. राम बंधू पापड़ मसाला. तशा टाइपचं वाटलं. 1 चम्मच पाणी मिलाव, 1 चम्मच शक्कर डालो. मग टाका त्याच्यामध्ये कॉफी आणि झाली आपली रेडी कॉफी. थोडी स्ट्रॉंग पाहिजे का तुला? नो 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 नो, मला नॉर्मल पण चालते. बस तर, कारण मी खूप स्ट्रॉंग आहे. नॉर्मल पाहिजे मला. वैभव दादाला पाहिजे, तो स्ट्रॉंग नाहीये. तो स्ट्रॉंग नाहीये ना, तो वीक आहे. म्हणून त्याला स्ट्रॉंग बघणार ना व्हिडिओ. त्याला सांगा, ऐकू दे ना, काही नाही. त्याला माहित आहे असं चालू असते म्हणून कचराच करत असतो आम्ही. कचरा करत आहे बिचाराचा. लग्नाचा मुलगा आहे तो आता. आपल्याला आता मुलगी वगैरे असेल एखादी तर सांगा. राठोड दिली समाजाची एखादी मुलगी. नाही, 12.5 जातीमधली कुठली तेली चालते, काही कंपल्सरी नाहीये. आता चालते, आम्हाला तेली पाहिजे फक्त. आणि ते मेन म्हणजे आपला मुलगा इंजिनियर आहे. वैभवला तुम्ही बघितलेलंच असेल. वैभवसाठी आपली मुलगी. कालच मी त्याला म्हटलं, मी आता व्हिडिओ मध्ये सांगते म्हटलं तुझ्यासाठी मुलगी पाहिजे. दे, मी नेतो. घे, थांब हे देते. ओके. तर आता मी सांगितलं वैभव, बघ आता आपल्याला रिश्ते येतात. मुलीची असतील कोणी अशी सुशील सुंदर एखादी मुलगी असेल तर सांगाल. परत येऊन पहा. एक नंबर. आपल्याकडे सर्व गलाठा आहे सध्या, त्याला इग्नोर करायचं. कारण चांगलाच गाईड असेल. एंट्रन्सला म्हटलं काहीतरी चालू आहे नवीन. वर्षभरात बोर झाली, आता काहीतरी पाहिजे. काहीतरी पाहिजे.
फर्निचर बनवल्यानंतर परत ये आता बघायला मस्त. ठीक आहे, प्रोग्राम घेऊ मग वास्तूचा. म्हणजे त्या निमित्ताने प्रोग्रामच्या निमित्ताने यायचं. 10 वर्ष झाले का घराला? नाही रे, 7 वर्ष झाले. 7 वर्ष. 10व्या वर्षी ठेवतो मग. 10वी करू आपण. 10वी करू. घेतला. हो चल मग बाय. ये परत. एका दिवसातही कशाला रे, 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी. आता प्रोग्रामला भेटू आपण. चल मग बाय. फिक्का बनला. आम्ही फिक्का पितो ना म्हणून. यांनी गोड खाल्ला असेल ना. तुम्ही गाजराचा हलवा खाल्ला म्हणून. हो हो हो. पहिल्यांदा तर चहा घेऊ दे. तुम्ही नसता आहात का, जात असता का घरी? नाही. मग जेवणच नाही करत? नाही. का बरं? मग मी रात्री 10 वाजेपर्यंत काम केलं तरी मला डबा नाही लागला. ते मागं आणलं होतं का ते याच्यासाठी आणलं, म्हणजे आता मी काम होता ना. चहा तुम्हाला फिक्का झाला का? पण अगल्या वेळेस थोडीशी 1 चम्मच. नाही ते सांगत पण नाहीत. मागच्या वेळेला फिक्का झाला होता त्यांना. चला आपलं काम आज बेडचं होऊन जाणार का? ट्रॉली ठोकून देतो, म्हणजे कसं आहे साहेब नव्हते. लवकरात लवकर बघायला मिळालं पाहिजे आपल्याला काम. आता उभं झालं म्हणजे ड्रायव्हर आहे मॅडम, चिल्लर काम. ट्रॉली टाकणार, मसाज करणं सुरू आहे हिवाळ्यात. करायलाच पाहिजे. अद्वे किती बारीक झाला रे तू. बघ ना किती रोड झाला तो. तब्येत खराब झाली त्याच्यामुळे. केकडाचा नाही म्हणतोय. अद्वे खूपच रोड झाला पण तू यार. बघा तुम्ही विचारत होते ना जेवणामध्ये काय जेवते, तर असे मी काही चेंजेस केलेले आहेत माझ्या जेवणामध्ये. जसं की कधी भाकर बनवली, तर कधी सुजी बनवली. बघा खूप साऱ्या भाज्या टाकून मी सुजी बनवलेली आहे. याच्यामध्ये काय काय आहे, गाजर आहे, टमाटर आहे, कांदा आहे, मटर आहे, बीन्स आहे. ह्या सर्व गोष्टी टाकून मी मस्त सुजी बनवलेली आहे. त्याच्यासोबत 1 वाटी दही आणि छान गरम गरम खायचं. आता याला मायक्रोवेव्ह करते, थोडं आधी बनवून ठेवलं होतं त्याच्यामुळे, आणि मला तेव्हा भूक नव्हती. आता मी म्हटलं चला जेवण करते आणि त्याला थोडं मायक्रोवेव्ह करते. आणि हे दही याच्यामध्ये मी काहीच नाही घातलेलं आहे. वाटलं तर तुम्ही मीठ घालू शकता, साखर नका घालू बस. आणि कधी कधी मी भाकर बनवून घेते, जी ज्वारीची तर मला एवढी आवडत नाही. बाजरीची भाकर, बाजरीचं दळून आणत असतो आम्ही, तर जास्तीत जास्त तर भाकरच बनवते. कधी कधी अशी दलिया खिचडी बनवते मस्त. याला दलिया खिचडी पण म्हणतात, सुजी पण म्हणतात, कोणी सुजी म्हणते, कोणी दलिया खिचडी म्हणते. तर अशी ही जर तुम्ही रात्रीला जेवणामध्ये खाल ना तर खूपच चांगली आहे. म्हणजे जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर ही रात्रीला जेवणामध्ये ऍड करा. म्हणजे रोज जरी खाल्ली तरी चालते. तर बाकी साध्या खिचडीपेक्षा ही खिचडी, म्हणजे काय म्हणतात त्याला, सुजीची खिचडी, ही खा. पतंजलीची सुद्धा सुजी मिळते. मी नॉर्मल सुजी आणते, पतंजलीची आणते कधी कधी असं. आणि बाकीचे तर आता हे माझ्यासारखं खातील नाही, कारण बाकीच्यांना वेट लॉस नाही करायचं आहे. तर बाकीच्यांसाठी मी आज बनवलेलं आहे हे बघा, शेंगांची भाजी आहे. आणि नंतर मग इथे हे त्याला काय म्हणतात, झुणका आणि पोळ्या. आज वरण वगैरे बनवलं नाही, लागलं तर मग मी वरण बनवून देणार वेळेवर. आणि इथे आहे आपला दलिया खिचडी. तर कोणाला लागलं, जसं अद्विक खातो, अद्विकला खूप आवडते अशा गोष्टी, तर अद्विक खातो तर थोडं जास्तच बनवते. आणि मला लागलं तर मी आणखी घेऊन घेईल. तर चांगलंच आहे, हेल्दीच आहे आणि खूप कमी कॅलरीज असतात त्याच्यामध्ये. तर तुमचं वेट लॉस खूप चांगलं होईल. मला तर वाटतं की तुम्ही याला रात्रीच्या जेवणामध्ये ऍड करायला पाहिजे. मी पण ऍड करते कधी कधी. आणि कधी कधी मला भाकर वगैरे खायची इच्छा होते, कधी पोळी खायची इच्छा होते. म्हणजे असं काही स्ट्रिक्ट नाही सुरू, जे आहे तेच सुरू आहे आपलं. तर घेत राहते असं. चला मग आता मी जेवण करून घेते. दोघच जण काम करणारे असल्यामुळे हे सुद्धा हेल्प करत आहे. वरचा सज्जाचं पॅक करायचं.
तुम्हाला थोडस डिफरन्स वाटत होता ना, थोडासा आळ्या तेवढ्याचा. आता डिफरन्स नाही दिसत. कसरत करणं सुरू आहे है ना. हे महत्वाचं काम आहे ना. हे एकदा फिट झालं की मला एवढा त्रास नाही. त्रासच नाही मग. दोघांच्या जर झालं असतं तर आम्ही मोडतही नसतं. हो ना. नाही, दोघांची हिंमत नाही लागत फक्त. थांबा थांबा थांबा. लोकल डोक्याला म्हणते अजून करू. ते मागे पडून जातील. त्यांनी नेहमीचे कामं केलेले त्यांना मजा वाटते का. एवढा चौडा कपाट पहिल्यांदा पहिल्यांदा केला मी, भरपूर केले. तुम्हाला काय वाटतंय या आठवड्यात होईल का. उद्यापासून कंटिन्यू नाही टाकलं करसाल. पण म्हणतात बा हे 8 दिवसात कम्प्लीट करून देतील म्हणून आता. अच्छा. 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 तुम्ही गेले होते म्हणता काल शिवपुरात. अच्छा. कसं वाटत आहे, काही फरक पडतंय का तुमच्या लाईफ मध्ये मग. फरक म्हणजे कसं आहे, नाही असं नाही म्हणत आपण कामाला येते बा अशी ही गोष्ट नाही आहे. काहीतरी शिकण्याला भेटते ती. हो का. VIP पास दिली का तुम्ही. चांगलं. आणि नाव घ्या. जाते जाते आता खालून घ्या. खालून खाली पकडायचं. तुम्ही एक साईड हात साहेब. तुम्ही इकडनं या ना. हा हा हा. पाय लावा. पाय पाहायचं फक्त वर. हात हात. जोर लगा के. झालं काय. लागलं काय. तिकडून बिलकुल पडत नाही. तू टेन्शन घेऊ. आता वॉर्डरोब रेडी झालेलं आहे आता आपलं. ही डिझाईन दिली होती. त्याच्या खाली ड्रॉवर्स येतील आता. बघू द्या तो स्प्रे. बघू द्या स्प्रे दाखवा. हा स्प्रे आहे तो मारत आहे त्याच्यावर, म्हणजे आधी कीड लागत नाही म्हणते. हा चांगलं आहे. याने लाईफ वाढते म्हणते फर्निचरची. तर तुमच्याकडे जर फर्निचर करत असतील तर तुम्ही हे स्प्रे वापरायची सल्ला देऊ शकता त्यांना, जर माहिती नसेल तर. पण ते डोक्यावर पडलं असतं आता. यांच्याच डोक्यावर पडलं असतं ते. चला फायनली आता आपल्या वॉर्डरोबच्या आतमधली डिझाईन रेडी झालेली आहे. आता फक्त डोअर लावायची, नंतर मग मायका लावायचा आणि नंतर फिनिशिंग. आणि इथे काय होणार आहे ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. आणि नंतर मग इथे आपलं बेड राहणार, साईड टेबल राहणार, ड्रेसिंग टेबल राहणार. आणि हा बेड तयार झालेला आहे. याचा जो बॉक्स आहे तो पण रेडी झालेला आहे.
तो इथे लागणार आहे उद्याला. उद्याला सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल. खूप काही गोष्टी उद्याला होणार आहेत त्याचे काम, जसं की डोअर लागणार किंवा मग बेड रेडी होणार बहुतेक, कारण डोअरचं माप थोडं गडबड झालेलं आहे म्हणजे गडबड म्हणजे जो आपण मायका सांगितला होता, प्लाय सांगितला होता तो छोटा पडलेला आहे डोअरचा, तर आपल्याला चेंज करून आणायचा आहे, तर तो आहे. आणि बाकी तर समजा हा बेड उद्याला होऊन जाईल, बेडला समजा व्यवस्थित होऊन जाणार आणि बेडचं आणि साईड टेबलचं काम उद्याला होऊन जाणार. नंतर मग ड्रेसिंगचं काम सुरू होणार आणि बस आपलं हे काम थोडंफार आटोक्यात येणार. आणि मेन म्हणजे नंतर मग आपलं फिनिशिंगचंच काम राहणार, जसं की मायका वगैरे लावणं हे सर्व. तर मग आपल्याला चांगली रूम बघायला मिळणार आहे. तर इथनं तुम्ही ही रूम आता अशी दिसते, हे बघून घ्या आणि मग इकडनं बघून घ्या या साईडने, या कोपऱ्याने. तर या कोपऱ्यातून ही रूम अशी दिसत आहे. तर आपली रूम रेडी आहे, म्हणजे रेडी नाही आहे तरी खूप काही काम झालेलं आहे आपल्या रूमचं. तर अशा प्रकारचं. आणि तिथे ते दिसत आहेत ते ड्रॉवर्स राहतील तिथे ओढायचे, म्हणजे तुम्हाला नंतर कळणारच आहे की कोणती डिझाईन दिलेली आहे, कशी दिलेली आहे मी. तर आता फक्त असं बघून घ्या. तसं मी खूप एक्सायटेड आहे तसे, आणि तुम्हीसुद्धा एक्सायटेड असालच फायनल रिझल्ट बघण्यासाठी, फायनल लुक बघण्यासाठी. मी तर आहेच यार, कारण मी जे काम दिलेलं आहे किंवा डिझाईन दिलेली आहे, मला असं वाटतं जोपर्यंत मी त्याचा फायनल रिझल्ट बघत नाही ना तोपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. चला, हे असं काम झालेलं आहे आपलं. मस्त रात्रीला शेकोटी पेटवली आणि बसलेलो आहोत, मस्त शेकोटीचा आस्वाद घेतला. आणि इथे मी या कपड्यांमध्ये काय आहे तर सध्याच मी जिमवरून परत आली होती, कारण स्टीम घ्यायला गेली होती आज आणि स्टीम बंद झालेली होती, तर त्यामुळे पचका झाला आणि घरी परत यावं लागलं. तर असं झालं आणि मग मी खायला बसली, जेवण वगैरे करायला बसली. पहिल्यांदाच यांचं जेवण झालेलं होतं, ह्या तिघांनी पण जेवण करून घेतलं होतं, माझंच राहिलेलं होतं म्हणून मी बसलेली होती मस्त जेवण करायला. इथे माझं मी जेवण करत आहे आणि शेकोटीचा आस्वादसुद्धा घेत आहोत आम्ही मस्त. आधी काय होत होतं की आम्ही लाकडं वगैरे विकत आणत होतो. आता जेव्हापासून फर्निचरचं काम सुरू झालेलं आहे, जे शिल्लक लाकडं असतात, छोटे छोटे तुकडे असतात, मस्त ते जाळत आहोत आणि छान शेकोटी पेटवतो रोज. आणि रोज इथे मस्त शेकोटी पेटवून आम्ही बसतो आणि छान फॅमिली टाईम स्पेंड करतो. तर असंच आमचं सुरू आहे रोजचं, आणि हेच आहे रोजचं रुटीन जे तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि हो, आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल आजचा. जर आवडला असेल, काही हेल्प मिळाली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. तर मग बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय.